चरक चिकित्सा अध्याय 3 ज्वरचिकित्सा अभ्यास आहोत आपण. 29व्या सूत्रापर्यंत मागच्या वेळी आपलं पूर्ण झालं होतं बघून. आता 30वं सूत्र. मागच्या वेळेसप्रमाणे सगळ्यांना सूचना आहे की सगळ्यांनी चरकसंहितेची सटीक प्रत जवळ ठेवावी. 30व्या सूत्राला सुरुवात करूयात आपण. पान क्रमांक 400. अधिष्ठानम नावाच्या 6व्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. केवलम समनस्कं च ज्वराधिष्ठानम उच्यते. शरीरम बलकालस्तु निधाने संप्रदर्शितः. मनासहित संपूर्ण शरीर हे ज्वराचं अधिष्ठान आहे. त्यामुळेच दोहोंचा ताप होतो. ज्वराच्या बल आणि कालाबद्दल निदानस्थानामध्ये सांगितलंय. हे वाग्भटांनी जे वयो अहोरात्रे भुक्तानाम अंतमध्यादिगास क्रमास असा सामान्य दोषप्रकोपाचा काळ सांगितला, तसं इथे निदानस्थानामध्ये जरणांते दिवसांते ज्वरांते घर्मांते वा ज्वराभ्यगमनम वृद्धिर्वा असं वातज ज्वराच्या बाबतीत, पित्तज ज्वराच्या बाबतीत भुक्तस्य विदाह काले मध्यंदिने अर्धरात्रे शरदी वा विशेषेण. आणि कफज ज्वराच्या बाबतीत भुक्त मात्रे पूर्वाह्ने पूर्वरात्रे वसंतकाले वा विशेषेण असं जे सांगितलंय, तर त्यानुसार ज्वराच्या बल आणि कालाबद्दल यापूर्वी निदानस्थानात सांगितलं. त्याच्यामध्ये एकूण 6व्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा दिलेलं आहे, अधिष्ठान कुठलं. त्याच्यानंतर 7वा आणि 8वा जो प्रश्न आहे बलकाल, त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी असा इथं उल्लेख केलेला आहे की निदानस्थानामध्ये त्याचा उल्लेख मी केलेला आहे. त्यातला पहिला भाग आपण बघूयात अधिष्ठानाचा. तर चरक शारीरिक स्थान 1 पान क्रमांक 299. वेदनानाम अधिष्ठानम मनोदेहस्य सेंद्रियः केशलोम नखाग्रान्न मलद्रव गुणैर्विन. वेदनाचं अधिष्ठान जे काही वेदनांचं अधिष्ठान म्हणून आहे ते सर्व ज्वराचं अधिष्ठान आहे. की त्यामुळे सर्व अखिल देह व्यापक अशा पद्धतीची संप्राप्ती असलेला हा ज्वर असं सांगण्यासाठी म्हणून मुद्दामून हा श्लोकने सांगतो. जे काही वेदनांचं अधिष्ठान आहे ते सर्व ज्वराचं अधिष्ठान आहे. त्यामुळं ह्या पहिल्या 30व्या श्लोकामध्ये केवलम समनस्कं च ज्वर अधिष्ठानम उच्यते अशा पद्धतीने सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो येतो तो बलकाल. बलकालस्तु निदाने संप्रदर्शिता. जसं आत्ता मॅडमने रेफरन्स सांगितलं तो चरक निदानस्थान 1 श्लोक नंबर 21 हा वातासाठीचा, 24 हा पित्तासाठीचा, 27 हा कफासाठीचा त्यांनी दिलेला बलकाल. त्याच्यामध्ये जरणांते दिवसांते निशांते घर्मांते असे काही मार्गदर्शक गोष्टी त्याने बलकालामध्ये सांगितलेल्या आहेत. हा जो बलकालाची जी संप्राप्ती असते किंवा बलकाल नावाचा जो काही एक संप्राप्ती घटक आहे की ज्याबद्दल आपल्याला व्याधीचं ज्ञान मिळायला पाहिजे. मी जसं सुरुवातीला सगळ्यात पहिल्या भागात चरकाच्या आपण बोलताना आपण असं बघितलं की पंचनिदान ही व्याधी ज्ञानोपायाचा एक संक्षिप्त स्वरूप आहे. व्याधी ज्ञानोपाय करत असताना हे सर्व भाग जे या ठिकाणी दिलेले जे प्रश्न स्वरूपातले आहेत या अध्यायातले, ते खऱ्या अर्थाने व्याधी ज्ञानोपाय पूर्ण करतात. व्याधीबद्दलचं आपलं ज्ञान पूर्ण करतात. त्याच्यातलाच हा बलकाल आहे. ह्याची क्लिनिकल युटिलिटी भरपूर जास्त होते आपल्याला दोष निर्धारण करण्यासाठी किंवा कधीकधी दूष्यसुद्धा निर्धारण करण्यासाठी. बल आणि काल ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की काही वेळा कालानुसार दोषांचं बल वाढत असतं किंवा बऱ्याच वेळा कालानुसार धातूंचं बल घटत असतं. त्यामुळं अशा बऱ्याच संप्राप्त्या आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष दोषबल खूप जास्त नसतं, पण धातुबल कमी झाल्यामुळं
व्याधी घडतो किंवा व्याधी वाढतो. तसंच असं सुद्धा आपल्याला क्लिनिकली दिसतं, की कालाचं बल लाभल्यामुळं दोषांचं बल वाढतं आणि त्यामुळे लक्षणवृद्धी होते. ही गोष्ट क्लिनिकली उपशय अनुपशयाच्या ज्ञानाने आपल्याला प्रश्न विचारून किंवा बरोबर हिस्ट्री घेऊन आपल्याला ह्याचं ज्ञान आपल्याला बलकालाचं आपल्याला मिळून घ्यायचं. जसं इथं त्यांनी जरणांते, दिवसांते, निशांते, घर्मांते सांगितलेलं आहे. तसंच प्रत्यक्ष व्यवहारात ह्याच्यापेक्षाही जास्त व्यापक असं बरंच आपल्याला बलकालाचं ज्ञान मिळवता येतं. त्यातली काही उदाहरणं मी इथे सांगतो, जे आपल्याला समोर अवस्था आणतात. उदाहरणार्थ सूतिका, गर्भिणी ह्यासुद्धा परत अशाच अवस्था आहेत, की ज्या ठिकाणी बलकालाचा विचार आपल्याला करायला लागतो. तसंच व्यायाम केल्यानंतर अंगमर्द होतो, ज्वर येतो, शारीरिक कष्ट झाले की त्रास होतो. तसंच व्यवाय असाच अजून एक भाग आहे, जो व्यवहारतः वारंवार सापडतो, ऋतुसंधी. तसाच अजून एक भाग आहे म्हणजे अध्ययन. अध्ययन केल्यानंतर काही जणांचं वजन एकाच ठिकाणी सतत बसून अभ्यास केला तर काही जणांचं वजन वाढतं, तर काही जणांचं वजन कमी होतं. ह्याच्यावरनं मिळणारा जो उपशय अनुपशय आहे, शरीरामधला होणारा जो बदल आहे, त्यानुसार आपल्याला दोषांबद्दलचं ज्ञान मिळत असतं. तसंच मानसिक ताण ही गोष्टसुद्धा एक आपल्याला बलकालाची मदत करणारी एक अवस्था असते, की काही मानसिक ताण खूप जास्त होता आणि त्या काळामध्ये काय घडलं हे समजणं. या आणि यासारख्या भरपूर बाकीच्या सुद्धा अशाच अवस्था आहेत, की ज्या ठिकाणी आपल्याला बलकालबद्दलची माहिती आपल्याला मिळवायला लागते. बलकालाची व्यापकता पुढे सुद्धा परत याच अध्यायामध्ये येईल, तेव्हा त्या ठिकाणी आपण ह्याच्याबद्दलचं वर्णन पाहूया. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढचं सूत्र आहे ज्वर प्रत्यात्मिकं लिंगम संतापो देह मानसः ज्वरेणाविशता भूतम नहि किंचिन्न तप्यते. शरीर आणि मनाचा संताप होणं हे ज्वराचं प्रत्यात्म लक्षण आहे. प्रत्यात्म लक्षण अव्यभिचारी लक्षण आहे. प्राण्याच्या शरीरामध्ये जेव्हा ज्वर प्रवेश करतो तेव्हा शरीरात तप्त होत नाही अशी कोणतीही गोष्ट आहे व तप्त होत नाही असं काहीही नाही. इथे शरीर आणि मनाचा एकत्र संताप होणं सांगितले. जरी पुढे शारीरो जायते पूर्वम देही मनसी मानसा असं आहे, तरी ही अवस्था खूप कमी वेळाची असते. त्यामुळे सर्व संपूर्ण शरीर आणि मनाचा संताप होणं हे ज्वराचं अव्यभिचारी लक्षण आहे. हा पुढचा 9वा प्रश्नाचं उत्तर आहे. आत्मलक्षणम, बलकाला आत्मलक्षणम असा प्रश्न आहे. त्याच्यामधला आत्मलक्षणाबद्दल हा इथे वापरलेला शब्द प्रत्यात्मलिंगम. जर का बघितलं तर प्रभावाचा जो श्लोक होता, संताप अरुची तृष्णा अंगमर्द, जो आपण अगोदर मागच्या सेशनमध्ये बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा संताप, अरुची, तृष्णा आणि अंगमर्द अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. श्लोक नंबर 24, पान नंबर 399 मागचं पान. संतापः सारुचिस तृष्णा सांगमर्दो हृदि व्यथा ज्वर प्रभाव. जर का हा प्रभावामध्ये सुद्धा संतापाचा उल्लेख येतो आणि आत्मलक्षणामध्ये सुद्धा परत लिंगम संतापो देह मानसा असा उल्लेख आहे. ह्याचं जर का आपण ह्याच्यामधला भेद आपल्याला समजायला हवा असेल, आत्मलिंग म्हणजे काय आणि प्रभाव म्हणजे काय. प्रभाव हा एक लक्षण समुच्चय आहे, संताप, अरुची आणि तृष्णा, अंगमर्द. आणि आत्मलक्षण ही गोष्ट निश्चित तो असतोच. एक असं लक्षण आहे की तो नसेल तर ज्वर आहे असं म्हणता येत नाही. असं लक्षण कुठलं तर तो संताप आहे. अव्यभिचारी लक्षण. सर्व भाव संताप म्हणजे सर्वत्र तो निश्चित असतोच. कमी जास्त असेल त्याचा अधिष्ठानाबद्दल, पण तो नाही किंचित न तप्यते. याच्यामधून त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे की सर्वत्र तो निश्चित असतो.
हेच पुन्हा त्यांनी चरनिधानस्थान 1 श्लोक नंबर 32 पान क्रमांक 202 समोर हा श्लोक इथे दिलेला आहे. ज्वरस्तु एक एव संताप लक्षण. ज्वरस्तु एक एव संताप लक्षण. हे आत्मलक्षण प्रत्येक व्याधीमध्ये निश्चित असतं आणि ते नसेल तर तसं निदान करता येत नाही. हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर का द्रवमल नसेल तर अतिसार हे निदान करता येत नाही. हे त्याचं आत्मलक्षण आहे. शरीरामध्ये जर का पांडुभाव नसेल तर पांडू हे निदान करता येत नाही. जर का शरीरावरती विसर्पणशील पिटिका नसतील तर विसर्प असं निदान करता येत नाही. विसर्पणशील जर का ती वृद्धी नसेल तर त्याला विसर्प निदान करताच येत नाही. वात हा दोष जर का त्या संप्राप्तीमध्ये नसेल तर वातव्याधी हे निदान करता येत नाही. असं हे आत्मलक्षण आहे की ते असणंच आवश्यक आहे. त्यामुळं आत्मलक्षणाच्या मध्ये आणि प्रभावामधला भेद इथे स्पष्ट करून आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आता पुढे 32व्या श्लोकापासून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे. जो प्रश्न होता व्यासतो विधिभेदाच्च. द्विविधो विधिभेदेन ज्वरः शारीरमानसः पुनश्च द्विविधो दृष्टः सौम्यश्च अग्नेय एव. अंतर्वेगो बहिर्वेगो द्विविधः पुनरुच्यते. प्राकृतो वैकृतश्च एव साध्यश्च असाध्य एव च. पुनः पंचविधो दृष्टो दोषकालबलाबलात्. संततः सततोऽन्यद्यु तृतीयकश्चतुर्थको. पुनराश्रयभेदेन धातूनां सप्तधा मतः. भिन्नः कारणभेदेन पुनरष्टविधो ज्वरः. तर इथे विधिभेदाने ज्वर पहिल्यांदा 2 प्रकारचा असतो, शारीर आणि मानस. असे 8 प्रकारांनी एकूण तसे विधिभेदाने भेद सांगितलेस. पहिला शारीर आणि मानस, दुसरा सौम्य आणि आग्नेय, तिसरा अंतर्वेगी आणि बहिर्वेगी, चौथा प्राकृत आणि वैकृत, पाचवा साध्य असाध्य, सहावा दोषांच्या आणि कालाच्या बलाबलानुसार त्याचे 5 प्रकार होतात, संतत सतत अन्यद्यु तृतीयक आणि चतुर्थ. 7वा भेद आश्रयभेदाने 7 प्रकारचे 7 धातुगत ज्वर. 8वा प्रकार कारणभेदाने तोच ज्वर 8 प्रकारचा होतो, जो आपण मागे पाहिला. वातज पित्तज कफज वात पित्तज पित्त कफज हा द्विदोषज आणि सन्निपातज आणि आगंतुज असा हा 8 प्रकारचा ज्वर होतो. तर असे 8 प्रकारांनी विधिभेदाने ज्वर भेद सांगितले. विधी भेद कसा सांगितलेला आहे इथे तर व्यासतः, समासतः नाही, व्यासतः सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने व्यासतः विधिभेदाचं वर्णन सर्व व्याधींमध्ये केलेलं नाही. इथं ते व्यासतः केलेलं आहे. व्याख्या विशेष करून विस्ताराने विधिभेद सांगणं. विस्ताराने काय सांगणं तर विधिभेद म्हणजे काय तर व्याधी होण्याचा विधी किंवा दोषांचा व्यापार, म्हणजे दोषांची मुवमेंट ऑफ दोषाचे मुवमेंट्स कशा होतात शरीरातनं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. विधी या शब्दाचा भिन्न भिन्न अर्थ आहे. विधी म्हणजे रूल, नियम आहे, तो एक फॉर्म्युला आहे. किंवा तसंच विधी म्हणजे नियम, लॉ असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. आणि हे भिन्न भिन्न स्तराने, भिन्न भिन्न क्रायटेरियाने हे वेगवेगळे रूल लागू पडतात. एकच व्याधी किंवा एकच संप्राप्ती बघण्याचे हे भिन्न भिन्न दृष्टिकोन आहे. त्यामुळं भेद जाणतानाचे भिन्न भिन्न दृष्टिकोन हे एकामेकाला नाकारत नाहीत, तर एकामेकाला सपोर्ट करून एकाच व्याधीचे भिन्न भिन्न स्वरूप समोर आणणारे आहेत. त्यातले जे हे पहिले 4 आहेत, अधिष्ठान भेदानं केलेला शारीर मानस, प्रमुख दृष्टीभाव समोर आणणारा सौम्य आग्नेय, किंवा दुष्ट मार्ग किंवा दुष्ट शरीर भाव कुठला आहे, आतला का बाहेरचा
अशा पद्धतीने दाखवणारं अंतबाह्य, तसंच ऋतू किंवा कालाच्या स्वरूपानुसार कशा पद्धतीने ज्वरातली एक वेगवेगळेपणा आपल्याला समजून घ्यायला लागतो, तो प्राकृत विकृत. हे जे पहिले 4 भाव आहेत, ते 4 विधी-भेद जे आहेत, ते स्थूल ज्ञान आहे. ते एकामेकांमध्ये सतत मिक्स होऊन स्वरूप आपल्या समोर येऊ शकत असतं. त्याच्यामधनं मिळणारं ज्ञान सुद्धा स्थूल आहे. बऱ्याच वेळा स्थूल ज्ञानाने आपल्याला काही महत्त्वाचा भाग समोर येत असतो. प्रत्येक वेळेस मिळणारी इन्फॉर्मेशन ही खूप जास्त असेल, तरच ते ज्ञान व्यवस्थित असं नाही आहे. बऱ्याच वेळा स्थूल ज्ञानाचीच गरज असते. त्यामुळं हा भाग सुद्धा समजणं गरजेचं आहे. आपण हे एक बघत असताना त्याच्याबद्दलचं वर्णन पाहूयात. त्याच्यानंतरचे असलेले 4 विधी-भेद जे आहेत, जे साध्य असाध्य किंवा दोष बलादीनी असलेले 5 धातूंभेद आणि किंवा कारण दोष भेद, हे अनेक भावांचं एकत्रित आपल्याला ज्ञान घेऊन मग जे आपण विधिभेद जाणतो, तो सूक्ष्मतर आहे. प्रत्यक्ष औषध लिहीत असताना बऱ्याच वेळा ह्याचा जास्त उपयोग करायला लागतो. त्यामुळं हे 2 भिन्न स्तर आपल्याला समजून घ्यायला लागतात. तसंच हे सर्व भेद जे आहेत, या ठिकाणी एका गोष्टीचं ते भिन्न ज्ञान देतात. या ठिकाणी ज्वराबद्दलचे ते भिन्न पैलू सांगणारे आहेत. तसंच विधिभेद हा कायम आपल्याला एकाच पैलूचे भिन्न दृष्टिकोन सांगतो. आणि हे सर्व दृष्टिकोन पुन्हा एकदा सांगतो की एकत्रित लागू असतात. एक भेद दुसऱ्या भेदाला नाकारत नाही. म्हणजे आपण जर का असं बघितलं, ते विधिभेद समोर ठेवला, तर शारीर असलेला ज्वर हा सौम्य स्वरूपाचा असतो. जो बहिर्वेगी आहे, जो प्राकृत किंवा विकृत आहे, आणि त्यातीलही पुन्हा हा संतत आहे, आणि तो रसाश्रित आहे, आणि तो वातप्रधान आहे किंवा वातकफप्रधान आहे. अशा पद्धतीने आपल्याला एका ज्वराचं ते पूर्ण ज्ञान आपल्या समोर आहे. विधिभेदाचं अशा पद्धतीने अत्यंत सविस्तर वर्णन चरसूत्रस्थान 17 मध्ये 78 ते 118 या पूर्ण श्लोकांमध्ये विधिभेदाने ज्ञान दिलेलं आहे. विद्रधीला कसं समजावं ह्याच्याबद्दल. त्यामुळे हाच श्लोक पुन्हा एकदा हे जे आहेत 78 ते 118 चरसूत्रस्थान 17 मधील हे पुन्हा विधी संप्राप्तीचा आपण अभ्यास करतो आहोत, असा एक दृष्टिकोन ठेवून हे श्लोक पुन्हा म्हणतात. विधिभेद म्हणजे काय ह्याचं ज्ञान निश्चित जास्त स्पष्ट होईल. त्यातले हे 2 श्लोक इथे समोर नमूद केलेले आहेत. क्षयस्थानं च वृद्धिश्च दोषाणां त्रिविधा गती ऊर्ध्वं चदश्च तिर्यक्च विज्ञेया त्रिविधा अपरा त्रिविधा चापरा कोष्ठशाखा मर्मात्ति संदिषु इत्युक्ता विधिभेदेन दोषाणां त्रिविधा गती. दोषांची त्रिविध गती समोर आणतात. तर ह्या ज्या गती आहेत ह्या पुन्हा एकामेकाला नाकारच नाहीत, ह्या एकामेकाच्या बद्दलची माहिती वाढवत जातात. त्यामुळे विधी संप्राप्ती ही गोष्ट अशा पद्धतीने आहे की भेदताही वेद्यम अन्यथा भिनत्ती. व्याधीबद्दलचे भिन्न पैलू भिन्न दृष्टीने आपल्या समोर आणण्यासाठी आपण ज्या पद्धतीने जेव्हा औषध लिहित असताना दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम भय हा सत्वम सात्म्यम तथा आरम, हे जे भिन्न पैलू लागतात, हे भिन्न पैलू पूर्ण करण्याची ही एक पद्धत आहे. तर व्याधी ज्ञानोपायामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की जो ज्वरामध्ये विशेष करून व्यासतः म्हणजे सविस्तर रीतीने सांगितलेला आहे, जो इतर व्याधीमध्ये आपल्याला समजून घ्यायचा असतो. हे विधीमध्ये अँड आहे, ऑर नाही. हे एकामेकाला ऑर नाही आहेत, हे अँड आहे. त्यामुळं हे आपल्याला ॲडअप करत जाऊन आपलं ज्ञान पूर्ण करून घ्यायचं. आपण पुढच्या श्लोकाला जाऊ. तर एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या पद्धतीने डिव्हिजन अशा अर्थाने विधिभेद इथे आलेला आहे. जे उदाहरण दिलं सरांनी की पहिली क्षया स्थानमच्या वृद्धिश्च दोषाणां त्रिविधा गती ही आहे. तर तिथे वृद्धी अशी गती असेल, ती वृद्धी गती असताना सुद्धा तिर्यक गती
असंभव असते आणि वृद्धी आणि तिर्यक गती असताना सुद्धा ती मर्मास्थी संधीमध्ये जाणारी ती गती असू शकते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बघण्याचा फक्त आहे दृष्टिकोनातला हा वेगवेगळ्या दृष्टीने बघून जाण्याचा हा फरक आहे. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढच्या श्लोकाकडे 31वा श्लोक. शारीरो जायते पूर्वं देहे मनसि मानसः वैचित्यम अरति ग्लानि मनसस्तापलक्षणम् इंद्रियाणां च वैकृत्यम ज्ञेयं संतापलक्षणम्. पृथक भिन्नस्य च आकृती या प्रश्नाचं आता उत्तर सुरू करतात की वेगवेगळ्या पद्धतीने विधिभेदाने ज्वराचे प्रकार सांगितले. तर इथे शारीरज्वरामध्ये प्रथम म्हणजे शारीरज्वरा विधिभेदाचं सविस्तर वर्णन सुरू झालं. विधिभेदाचं सविस्तर वर्णन इथे सांगतात. तर शारीरो जायते पूर्वं देहे मनसि मानसः. शारीरज्वर पहिल्यांदा शरीरामध्ये व्यक्त होतो, देहामध्ये व्यक्त होतो आणि मानसिक ज्वर मनामध्ये व्यक्त होतो. मनोवैचित्य अरती म्हणजे बेचैनी, ग्लानी ही मनोसंतापाची लक्षणं आहेत. इंद्रियांचं वैकृत्य म्हणजे स्वभाव अन्यथात्व म्हणजे आपापल्या विषयांचं ग्रहण इंद्रियांद्वारे नीट न होणं हे त्यांच्या संतापाचे लक्षण आहे. शरीर आणि मानस दोन्ही ज्वर प्रबल होऊन इंद्रिय संताप निर्माण करतात. म्हणजे शारीर ज्वर नंतर मनातही संताप निर्माण करतो आणि तसंच वाईस वर्षा म्हणजे मानसिक ज्वर किंवा शारीरिक ज्वरही निर्माण करतो. पण जरी हे सर्व ज्वरांचा अधिष्ठान देह आणि मन हे आहे तरीही जो देहाश्रयी ज्वर आहे त्याचा आरंभ बलवान शरीर दोषांनी होणार आणि त्याची चिकित्साही त्याच दोषांच्या चिकित्सेने होणार आणि मानस ज्वराची चिकित्सा ही मनाच्या चिकित्सेने होणार. म्हणून हा भेद. सगळं स्पष्टीकरण तसं स्वच्छ आहे याच्यातलं स्मरणात सांगितलं त्याप्रमाणे. आपण 10व्या प्रश्नाचं उत्तर बघतोय. श्लोक नंबर मी पुन्हा अधिकार वारंवार सांगतो कारण ही तंत्रयुक्ती डोक्यात ठेवली असता आपण हे भरकटत जात नाही. म्हणजे शारीर मानस इंद्रिय असं वाचत असताना आपण काय वाचतो आहोत तर ह्याचा अधिकार ह्याचं हेडिंग ह्याचं सब हेडिंग काय आहे तर ह्याचं सब हेडिंग असं आहे की आपण विधिभेदातला एक प्रकार बघतो आहोत. विधी म्हणजे काय तर हे त्याचं हेडिंग आहे. विधी म्हणजे काय तर व्याधीचा एक स्वरूप बघतो आहोत. तर व्याधीचं एक स्वरूप आपण इथं बघतो आहोत शारीर मानस आणि इंद्रिय. विधिभेद जो आहे म्हणजे 10व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे आपण पहिल्याच भागामध्ये बघितलं. श्लोक नंबर 32 पासून ते श्लोक नंबर 128 पर्यंत आता हे विधिभेदाचं वर्णन चालणार आहे. त्याच्यामधलं शारीर मानस आणि इंद्रिय ह्याच्यातलं एक जो वैचित्य असा जो शब्द आहे त्यातला वैचित्य अरती आणि ग्लानी हे मनाचे संताप लक्षण आहे. या 3 लक्षणं जी आहेत ती. वैचित्य या शब्दाचा अर्थ अन्य विषय चिंता आकुलत्वम मनसः. अन्य विषय चिंता आकुलत्वम मनसः अशा पद्धतीचं त्याचं एक वर्णन गंगाधरांनी केलेलं आहे. त्याचा जर का अर्थ बघितले आपण मोनेर विलियम्समध्ये तर मेंटल कन्फ्युजन किंवा ॲब्सेन्स ऑफ माइंड किंवा अस्वून कन्फ्युजन असणं किंवा आपल्याला नक्की काय करायचं आहे याच्याबद्दल गोंधळ असणं. ग्लानी म्हणजे हर्ष नसणं, उत्साह नसणं काम करण्यासाठी. आणि इंद्रियाणाम वैकृत्यम म्हणजे अर्थग्रहण त्याचं व्यवस्थित होत नाही. जे इंद्रियांचे जे अर्थ आहेत ते व्यवस्थित ग्रहण करत नाही. हा आपण विधिभेदातला एक पहिला प्रकार बघितला. विधिभेदाचा आता आपण दुसरा प्रकार बघूया सौम्याग्नेय. वातपित्तात्मकः शीतम उष्णं वातकफात्मकः इच्छति उभयमेतत्तु ज्वरो व्यामिश्र लक्षणः. जो ज्वर वातपित्तात्मक असतो तो शीताची इच्छा करतो. जो वातकफात्मक असतो तो उष्णाची इच्छा करतो. जर या दोन्ही प्रकारच्या ज्वराचं मिश्रण असेल तर तो ज्वरित व्यक्ती दोन्हींची इच्छा करेल.
बरोबर. त्याचा पुढचा श्लोक सुद्धा परत त्यालाच लागून येतो. तर टीकेमध्ये त्यांनी तो स्प्लिट केलेला आहे आणि तो पण श्लोक आत्ताच आपण वाचून घेऊया. योगवाहा परम वायू संयोगात उभयार्थकृत दाहकृत तेजसा युक्त शीतकृत सोमसंशया. हे जे सौम्य आणि अग्नेयत्व आहे, सौम्य आणि अग्नेयत्वामध्ये त्यांनी वातपित्तात्मक असा एक ग्रुप केला आणि वातकफात्मक असा एक ग्रुप केला. आणि तो त्याने वर्णन करत असताना मात्र त्याने एक वेगळी पद्धत या ठिकाणी केलेली आहे, की वातपित्तात्मक हा उष्ण ग्रुप असं त्याने केलेलं नाही. तर त्याने असं सांगितलेलं की शीतम इच्छती, ते शीताची इच्छा करतात, अशा पद्धतीने या ग्रुपचं वर्णन केलं. तसंच वातकफात्मक हा सौम्य असं वर्णन न करता त्या ठिकाणी उष्णम इच्छती अशा पद्धतीने त्याचं त्याने वर्णन केलेलं आहे. पुन्हा तसं मागं आपण त्याचे भेद बघितले तर हा स्थूल आहे. हे डिव्हिजन जे आहे हे स्थूल आहे. त्यामुळे सौम्य आणि अग्नेयत्व ह्याच्यामध्ये सौम्य ह्याच्यामध्ये सर्व सौम्य गुण म्हणजे स्निग्ध गुरु हा सुद्धा त्याच्यामध्ये येतो. आणि सतत औष्ण्यामध्ये वृक्ष लघु हा भाग त्याच्यामध्ये यायला लागतो. पण हा कसा आहे तर ज्वरो व्यामिश्र लक्षण हा भाग मात्र हा क्रायटेरिया जो आहे हा व्यामिश्रत्व या दोघांचं जे आहे हे सुद्धा व्यवहारात खूप पद्धतीने दिसतं. त्यामुळे हा खूपच एक स्थूल केलेला एक वर्गभेद आहे. व्यामिश्र लक्षणांमध्ये कुठले ज्वर येतात तर कफपित्तात्मक ज्वर ह्याच्यामध्ये येतात. संधिपात. तसंच सान्निपात ह्याच्यामध्ये येतं. आणि त्यामध्ये ही लक्षणं जी आहेत ह्याच्यामध्ये जी इच्छा असते ती शीत उष्णाची इच्छा ही सुद्धा मिश्र दिसते. ह्याच्यामधला जो वायू आहे तो वायू कसा आहे तर योगवाह. योगवाह ह्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे गंगाधरांनी. योगम येन सह वायो संयोग. योगम योग म्हणजे संयोग. येन सह वायो संयोग तस्य गुणानुरूपेण वहति इति योगवाह. त्याच्या गुणाच्या अनुरूप जो राहतो तो योगवाह. असा योगवाही वायू जो आहे तो संयोगात उभयार्थकृत, संयोगाने उभय अर्थकृत. हे उभय अर्थत्व कुठं येतं तर विशेष करून तेजस आणि शीत या गुणांच्या बाबतीत ते विशेषाने सांगितलेलं आहे, कारण तो अनुष्ण आहे. ज्या ठिकाणी अनुष्णत्व वायूचं जे आहे हा त्याला योगवाहित्वला जास्त मदत करतो. तेजसा युक्ता झाला असता तो उष्ण गुणाचा राहतो आणि जर का तो सोमसंश्रित झाला तर तो शीतकृत अशा पद्धतीचा असतो. जो शीतकृत संप्राप्तीचा जो असतो तो उष्णम इच्छन्ती अशी लक्षणं रुग्णामध्ये दिसतात. आणि जो जेव्हा तेजसा युक्त असतो तेव्हा त्याच्यामध्ये तेजसा युक्त जेव्हा असतो तेव्हा उष्णाची इच्छा करतो आणि जेव्हा तो उष्णाचा असतो तेव्हा शीताची इच्छा करतो. त्याला वैशिष्ट्य आणि वायूला स्वतःला उष्ण किंवा शीत असं कुठलाही गुण नाही. त्यामुळे ज्याच्याबरोबर तो संयुक्त होतो त्याच्या गुणांचं वहन करतो किंवा व्यक्त करतो. त्यामुळे आपण विधिभेदातला तिसरा प्रकार पाहूया. आणि आणखीन एक त्याच्यामध्ये की जेव्हा व्यामिश्र लक्षणं असतात म्हणजे कफपित्तचे किंवा संधिपाताच्या ज्वरामध्ये त्याला जसं सांगितलं सरांनी की उष्ण आणि शीत दोन्हीचाही अभिप्राय असेल किंवा इच्छा असेल, मग त्या ठिकाणी हा सौम्य आणि अग्नेय हा जो विधिभेद आहे तो गैरलागू होईल. कारण तसं डिव्हिजन तसं करता येणार नाही की त्याला म्हणजे जसं की केवळ वाताच्या ज्वरामध्ये किंवा वातकफाच्या ज्वरामध्ये शीत हवं की म्हणून त्याला उष्णाची इच्छा असेल. पित्तात्मक असेल तर आग्नेयत्वामुळे त्याला शीताची इच्छा असेल. पण जेव्हा व्यामिश्र लक्षणं असतील म्हणजे कफपित्तचे किंवा संधिपातचे असते त्यावेळी दोन्हींची इच्छा असेल, त्यामुळे त्याला आपल्याला हा ज्वर सौम्य तर आग्नेय असं डिव्हिजन करता येईल. संधिपाताचे लक्षणं बघितली तर क्षणेदाह क्षणे शीत अशा पद्धतीचंच लक्षण त्या ठिकाणी दिसतं.
त्यामुळे हे व्यामिश्रत्व सुद्धा आपल्याला व्यवहारात बऱ्याच वेळा दिसतं. आणि कफपित्तच्या ज्वराच्या लक्षणामध्ये सुद्धा मुहुर्दाह मुहुर्शीतम. आता पुढच्या सूत्राला जाऊयात आपण. सूत्र नंबर 39. अंतर्दाहो अधिकस तृष्णा प्रलापः श्वसनं भ्रमः संध्यस्थि शूलम अस्वेदो दोषवर्चो विनिग्रहः अंतर्वेगस्य लिंगानि ज्वरस्य एतानि लक्षणे संतापो अभ्यधिको बाह्यः तृष्णादीनां च मार्दवं बहिर्वेगस्य लिंगानि सुखसाध्यत्वमेव च. अंतर्दाह, अधिक तृष्णा लागणं, प्रलाप, श्वसन, भ्रम, संध्यस्थी शूल, अस्वेद आणि दोषवर्च विनिग्रह हे अंतर्वेगी ज्वराची लक्षणं आहेत. अत्यधिक बाह्य संताप असणं आणि तृष्णादी लक्षणं मृदू असणं, तसंच सुखसाध्यत्व ही बहिर्वेगी ज्वराची लक्षणं. हा पुन्हा एकदा एक स्थूलविधी भेद जरी असला तरी सुद्धा हा क्लिनिकली एक अतिशय महत्त्वाचा असलेला भेद आहे. अंतर्वेगी आणि बहिर्वेगी. अंतर्वेगी हा अत्यंत क्लेश देणारा आणि रुग्णाची तगमग त्यावेळेस अतिशय तीव्र असते. ही जे काही लक्षणं सांगितलेली आहेत की अधिक तृष्णा किंवा प्रलाप, श्वसन, द्रम, संध्यस्थी भेद, अस्वेद, दोषवर्च विनिग्रह ही सर्व लक्षणं अत्यंत तीव्र स्वरूपात असतात आणि हा व्याधी अतिशय कृच्छ्रसाध्य किंवा असाध्यतेकडे जाणारा. अंतर्वेगी ज्वर हा लगेच समजणं आणि त्याची त्वरित चिकित्सा सुरू होणं या अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि ह्या ठिकाणी बाह्य संताप, जो त्वचेवरती लागणारा संताप आहे, हा लवकर व्यक्त झालेला नसतो. त्यामुळे जर का अंतर्वेगी ज्वराची चिकित्सा त्वरित नाही झाली तर तो धातू पाकाकडे सरकतो. ह्याच्यामधलं क्लिनिकली समजणारं अतिशय प्रमुख लक्षण जे आहे ते दोषवर्चो विनिग्रह. हा यातला खूप अतिशय व्हायटल सिम्पटम आहे. दोष आणि मल म्हणजे पुरीश ह्याचा निग्रह आहे, तसाच अस्वेद सुद्धा आहे. इथनं सुटणारी गोष्ट फक्त एकच आहे, ती म्हणजे मूत्रप्रवृत्ती. मूत्राबद्दलचं विधान या ठिकाणी केलेलं नाही. तर कारण तामावस्था जेव्हा जेव्हा असते तेव्हा तेव्हा मूत्रविसर्ग हा तीव्र असतो. जर का तशा पद्धतीचा नसेल तर मूत्राचा निग्रह सुद्धा होऊ शकतो की नाही तर होऊ शकतो. पण या ठिकाणी श्लोकामध्ये उल्लेख केलेले हे जे 3 आहे ह्यांचा निग्रह अत्यंत तीव्र असतो. दोषांचा विनिग्रह क्लिनिकली काय पद्धतीने पाहावा तर वाताचा निग्रह हा आत्मान आटोप किंवा तीव्र शूल अशा पद्धतीने आपल्याला सहज समजू शकतो. दोष मध्ये कफ हा अवरुद्ध असतो, तो भाग त्या भागाला तो गौरव आणतो. हे बाहेर निघायला हवा कफ असं घशामध्ये वाटतं पण तो बाहेर निघत नसतो. दाह हे लक्षण तीव्र असतं आणि पित्ताची प्रवृत्ती त्या ठिकाणी होत नसते. अभ्यंतरतः असलेला तीव्र दाह. अशा पद्धतीने वातपित्त कफ या तिन्ही दोषांचा विनिग्रह क्लिनिकली कसा पाहावा हे आपल्याला एक समजू शकतं. प्रलाप हे लक्षण सुद्धा बऱ्याच वेळा त्यामध्ये सापडतं. भ्रम, कारण अभ्यंतरतः जे दोषांचा निग्रह झालेला असतो त्यातनं निर्माण होणारा भ्रम. बहिर्वेगी मात्र सुखसाध्यत्व आहे. त्याला बाहेरचा संताप जास्त असतो पण दोषांची गती देणं हे सुखसाध्य असतं, त्यामुळे त्याला सुखसाध्यत्व आहे. दोष हे खूप अडकलेले नसतात. हे बाहेर निर्माण म्हणजे त्यामध्ये जर का स्वेद निर्माण झाला बहिर्वेगीमध्ये तर तो एक जो मार्ग निर्माण होतो त्याने लक्षणांना मार्ग यायला. दोष आणि वर्चाचा विनिग्रह जाण्यासाठी बहुधा काल लागू शकतो, पण स्वेदाला सुद्धा प्रवृत्ती झटकन निर्माण झाली तरी सुद्धा त्वरित आपल्याला एक थोड्या प्रमाणात दोषांना गती मिळते आणि सुखसाध्यत्वाकडे जात आहे. या दोघांमधला जो भेद आहे तो भेद समजण्यासाठी एक खूप क्रुशल त्याचं एक 2-3 भेद आपल्याला समजून घ्यायला लागतात. एक म्हणजे अडकलेले दोष सोडवण्यासाठी सोपा असणारा मार्ग
एकतर बाह्य पाहिजे किंवा अंतर्मार्ग म्हणजे जो कोष्ठ आहे, त्या कोष्ठामध्ये असलेल्या दोषांना लवकर गती देता येते. बाहेरच्या दोषांना सुद्धा आपल्याला बहिर्परिमार्जन उपक्रम करून लवकर गती देता येते. जो मध्ये अडकलेला जो दोष आहे, जो मर्मसंधी, अस्थी, स्नायू, कंडारा या ठिकाणी अडकलेले जेव्हा दोष असतात, तेव्हा त्यांना गती देणं ही गोष्ट अत्यंत दुस्साध्य असते. विशेष करून जेव्हा त्याच्यामध्ये सामता असते. जेव्हा त्याच्यामध्ये सामता असते, तेव्हा त्याला आपल्याला गती देणं हे अत्यंत कठीण व्हायला लागतं. त्यामुळं अंतर्वेगी आणि बहिर्वेगी हा क्लिनिकली अंतर्वेगी असलेला ज्वर लगेच समजून त्वरित हा ज्वर आहे असं समजून धातुपाकापासून धातूंना वाचवून दोषांना सोडवून घेण्याची कसब या ठिकाणी पार पाडायला लागते. आणि हे या निदानाचं कौशल्य आहे. हे निदान लवकर होणं हे धातू वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढचा श्लोक वाचून आपण थांबूयात. पुढचा श्लोक जो आहे त्याच्याबद्दलचं वर्णन कालाचा होणारा ज्वरावरचा आहे. 42व सूत्र. प्राकृतः सुख साध्यस्तु वसंत शरदुद्भवः उष्णमुष्णेन समृद्धं पित्तं शरदी कुप्यति. तर पुढच्या वेळी आपण याचा विस्तार